हॅलो, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या रांगोळीच्या व्हिडिओमध्ये. तर आज फर्स्ट तरी तुम्हाला दत्त जयंतीच्या आणि मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर त्याच थीमने मी आज म्हणजे दोन्ही असं एकत्र कसं काढता येईल अशी रांगोळी काढणार आहे. तर मी आता पहिलं दत्तांची रांगोळी काढते आहे. थोडंसं टफ होतं बट आलं म्हणजे हळूहळू ते काढत होती तसं ते इझी वाटायला लागलं. तर मी आधी म्हणजे त्यांची स्किन कलरने वगैरे त्यांना ते पूर्ण त्यांचा अंगाचा कलर असा फील केला आहे. तर आता मी म्हणजे गळ्यात एक असा हार असा असतो तसा व्हाईट कलरचं देते आहे. थोडंसं टेक्स्चर पण नंतर त्याला देणार आहे म्हणजे कसं ते दिसायला म्हणजे असं हारसारखं असं दिसेल. आणि नंतर ते गळ्यात असे रुद्राक्षाची माळ घालतात ना, तर ते मी ब्राऊनमध्ये दिलं आहे. नंतर त्यांचे इयरिंग्स काढून मी आता पूर्ण म्हणजे डोळे काढते आणि मी डोळे माझे हे नॉर्मली छोटी आहे ना रांगोळी, तर मी असेच काढते त्यांची आउटलाईन वगैरे अशी, पण ते छान येतात डोळे नाजूक असे. आणि नाकाचा भाग असं मी फक्त थोडासा हायलाईट करते आहे. आता मी राईट साईडला दुसरं काढायचा प्रयत्न करते, दुसरं मुख काढायचा प्रयत्न करते आहे. बिकॉज थोडंसं हे काढायला टफ जात होतं मला, पण हळूहळू काढून ते झालं आहे व्यवस्थित. आय होप तुम्हाला आवडत असेल माझे रांगोळीचे व्हिडिओज बघायला. तर आता मी हे आउटलाईन काढली की मला जरा इझी पडतं मग आतमध्ये म्हणजे त्याचा चेहऱ्याचा शेप वगैरे व्यवस्थित आला ना, मग काय टेन्शन नसतं. मग पुढे रांगोळी माझी व्यवस्थित येते. त्याच्याच नंतर मी म्हटलं हा एक सर्कल काढून घेतला वरती दत्तांसाठी आणि मग खाली मग मी म्हटलं मार्गशीर्ष गुरुवारसाठी खाली एक छोटासा असा सर्कल काढून मग मी आपण जसे घट बसवतात तसं मी काढायचा प्रयत्न करते. तर नारळ ठेवून मग एक हार असा काढला आहे येल्लो कलरचा आणि मग साडी काढते मी पिंक कलरची आणि त्याला येल्लो कलरची किनार काढेन आणि म्हणजे असं थोडंसं साडीचा लूक येईल. आणि मग त्याला नथ वगैरे अशी वेअर करून आणि आता मंगळसूत्र काढलेलं आहे. आणि मी त्याचे डोळे पण काढेन, पण आत्ताच्या नाही, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन त्याचेही डोळे. आणि मी आता ही पानं काढून म्हणजे प्रॉपर असा घट दिसतो आहे माझा. तर आणि बाजूला फिल करून ही माझी रांगोळी तयार आहे. कशी वाटली नक्की कमेंट करा. बाय. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.